नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण पाहताय हा आमचा विशेष कार्यक्रम संघाची शिवशक्ती। येत्या 3 जानेवारीला पुण्यामध्ये RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिवशक्ती संगम या कार्यक्रमाद्वारे भव्य शक्ती प्रदर्शन होत आहे। आतापर्यंत 1,58,000 स्वयंसेवकांनी नोंदणी केलेली आहे आणि पूर्ण गणवेशात संचलन होणार आहे। जवळपास 1 लाख नागरिक सोहळा पाहायला येणार आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यांचं मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य। कशी जयतयारी चालली आहे याचा ग्राउंड रिपोर्ट। पुण्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हिंजवडीच्या थोडं पुढे मारुंजी गावातल्या 450 एकर परिसरावर सध्या 8,000 कार्यकर्ते रात्रंदिवस शिवशक्ती संगम या संघाच्या सोहळ्याकरता राबतायत। 100 एकरांवर सभास्थान, 80 फूट भव्य व्यासपीठ, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेली प्रवेशद्वार आणि 1.5 लाखांहून अधिक स्वयंसेवकांच्या निवासाकरता 41 सिद्धता केंद्र असं सगळं उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पूजनीय सरसंघचालक परीक्षण करणार आहे, त्याचा थोडासा सराव होईल आणि नंतर प्रत्यक्ष 4:30ला कार्यक्रम सुरू होईल। 4:30 ते 6:30 असे कार्यक्रमाची वेळ ठेवलेली आहे। परमपूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांचं सगळ्यांना मार्गदर्शन होईल आणि या कार्यक्रमातून समाज मनाची मशागत होईल आणि म्हणून त्याला आम्ही कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे शिवशक्ती संगम। या सोहळ्याकरता आजूबाजूच्या गावातल्या रहिवाशांनी विना मोबदला सर्व मदत केली। तसंच नितीन देसाई यांच्या कल्पनेतून सर्वत्र हिंदवी स्वराज्याची झलक दिसेल अशा रचना साकारण्यात येत आहेत। व्यासपीठावर तोरणागडाची तटबंदी तसंच रायगडावरच्या मेघडंबरीतला शिवाजी महाराजांचा पुतळाही साकारण्यात येतोय। हे भव्य दिव्य स्टेज आहे ते 200 बाय 100 आणि 80 फूट उंच असं हे व्यासपीठ आहे। 25 फूट 6 इंच इतक्या उंचीवरती पूजनीय सरसंघचालकांचं व्यासपीठ असेल। त्याच्यावरती तोरणा किल्ल्याची 55 फूट उंच आणि 200 फूट लांब अशी प्रतिकृती असेल आणि राजसभा जी आहे रायगडावरची ती ॲक्च्युअल साईजमध्ये साकारलेली आहे आणि त्याच्याबरोबर समोर रायगडावरचा नगारखाना जो आहे तो साकारलेला आहे आणि एकूणच सर्व या मैदानाला किल्ल्याच्या तटबंदीचं स्वरूप हे दिलेलं आहे। हे स्वरूप हे प्रत्यक्ष प्रवेशद्वार जी असतील ती VIP आणि जे सामान्य जे सर्वसाधारण नागरिक जे यायचे त्यांच्यासाठी ती असतील। हा कार्यक्रम म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या संघाच्या कामाचा विस्तार मानला जात असला तरी भाजपच्या नितीन गडकरी, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट या बड्या नेत्यांनी जातीनं लक्ष घातल्यामुळे हे एक राजकीय शक्ती प्रदर्शनही होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, मारुंजी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगम या कार्यक्रमाची तयारी, मॅनेजमेंट आणि हेतू तसंच उद्देश आणि इतर ॲक्टिव्हिटीज या सगळ्याविषयी जाणून घेतलं मुख्य व्यवस्थापक कैलास सोनटक्के यांच्याकडून। महाव्यवस्थापक कैलास सोनटक्के आपल्या सोबत आहे। मी जसं म्हटलं की म्हणजे एखाद्या सिनेमाच्या सेटवरती आल्यासारखं वाटतं आणि जशी तयारी असते गेले महिनाभर, काय सांगाल या सगळ्याबद्दल व्यवस्थाबद्दल? कारण 1 लाख लोक येतील, 1 लाख लोक बघायला देखील येतील आणि सहभागी व्हायला पण येतील, तर त्या दृष्टीने कुठल्या महत्त्वाच्या व्यवस्था फॅसिलिटीज आहेत त्या आपण ठेवली? ही तयारी येतात अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि साधारणपणे लाखभर स्वयंसेवक या कार्यक्रमाला येतील असं गृहीत धरून ज्या व्यवस्था आहेत त्या निर्माण केल्या गेल्या आहेत। त्याच्यामध्ये स्वयंसेवकांनी गणवेशात बसण्यासाठी असलेली जागा प्रामुख्याने, नागरिकांसाठी 50,000 नागरिक बसू शकतील अशी खुर्च्यांवरची व्यवस्था, विशेष अतिथी म्हणून ज्यांना निमंत्रित केलं आहे अशांसाठी एक 10,000 विशेष अतिथींची बसण्याची व्यवस्था आणि या सगळ्यांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळाव्यात। उदाहरणार्थ पिण्याचं पाणी आहे, टॉयलेट फॅसिलिटी आहे, मेडिकल एड आहे, आयत्या वेळेला काही लागलं तर या सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या आहेत। हे स्वयंसेवक जे येणार आहेत त्यांची थोड्याशी विश्रांतीची व्यवस्था जी केली आहे ते साधारणपणे 2,500 स्वयंसेवक एका ठिकाणी विश्रांती घेऊ शकतील अशा प्रकारचे मंडप या ठिकाणी तयार केलेले आहेत। एका मंडपाचा एरिया साधारणपणे 30,000 स्क्वेअर फूट आहे आणि अशी साधारणपणे 43 सिद्धता केंद्र मंडप असे केलेले आहेत, ज्याचा एरिया जर बघितला तर 15 लाख स्क्वेअर फूटपेक्षा जास्त एरिया हा याच्या खाली येतो। या सिद्धता केंद्रामध्ये त्यांची जेवणाची सोय आहे,
अंघोळीची आवरण्याची व्यवस्था अशी आहे. मेडिकल काही एड लागली तर ती पण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. या व्यासपीठाच्या बद्दल आता आपण म्हटलं तसं की हे व्यासपीठ साधारणपणे 200 फूट बाय 100 फूट हा याचा बेस आहे आणि याची उंची आहे ती जवळपास 80 फूट अशी उंची आहे. या कार्यक्रमासाठी जो ध्वजस्तंभ उभारला आहे त्याची उंची 21 मीटर आहे आणि गेले अनेक महिने इथे आता कार्यकर्ते काम करतायत. मला असं वाटतं की रायगडावरची जी काही हिरोजींचं वाक्य आहे की याच्यामध्ये त्यांनी एवढं सगळं गडाची निर्मिती केली पण कुठल्या तरी तुळजाभवानीच्या पायरीला त्यांनी असं म्हणलं की सेवेसी तत्पर असे गेले अनेक महिने इथे कार्यकर्ते काम करतायत. 8,000हून अधिक स्वयंसेवक इथं काम करतात. तर मला सांगा की याचा दुसरा एक भाग म्हणजे शिदोरी हा एक आहे. म्हणजे आपण जी व्यवस्था केली आहे खाण्यापिण्याची त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं तिखट मिठाच्या पुऱ्या आणखी तीळ वडी चटणी तर ती पण घराघरातून गोळा केली त्याबद्दल पण सांगा. या संदर्भामध्ये थोडासा एक महानगरातल्या नागरिकांच्या पर्यंत संपर्क म्हणून एक विशेष रचना अशी केली की जे स्वयंसेवक परत जाणार आहेत त्यांना जाताना शिदोरी बरोबर द्यावी अशी संकल्पना मांडून त्या निमित्ताने संपर्क. तर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या शहरामधून एक लाखभर शिदोरी ही घराघरातनं आपण गोळा करतोय आणि त्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमासाठी येण्याचं आव्हानही आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि खरी शिदोरी मात्र जी असणार आहे की इथं जे होणार आहे जे भाषण भाषण किंवा मार्गदर्शन पूजनीय काय तो नेमका पूजनीय सरसंघचालक या सगळ्यांना जे संबोधित करतील तो सगळ्यांच्या दृष्टीने खूप अतिशय महत्त्वाचा आठवणीचा आणि आयुष्यभर लक्षात राहील असा ठेवा असणार आहे. या बरोबरीने माननीय सरकार्यवाही या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. अशा प्रकारची दोघांची उपस्थिती ही दुर्मिळ असते आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये असणारे स्वयंसेवक त्या अर्थाने खरं तर भाग्यवान आहोत की आम्हाला अशा दोघांचीही संबोधन आणि उपस्थिती प्रेरणादायी मिळणार आहे. हे आमच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट. खूप मोठा कार्यक्रम आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जसं आधी सांगितलं की 1983 नंतर पुण्याला हा होतोय आणि घराघरामध्ये संघाचं कार्य पोहोचण्यासाठी संघाचा विस्तार होण्याच्या दृष्टीनं शिवशक्ती संगम याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या व्यवस्था आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे त्याची माहिती आपल्याला कैलास सोनटक्के यांनी दिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या मेळाव्यामध्ये घोष पथकाला वेगळं असं महत्त्व असतं. शिवशक्ती संगमामध्ये 1500 वादक सहभागी झालेले आहेत. त्यांचा कसून सराव सध्या सुरू आहे. 20 मिनिटं विविध रचना ते 3 जानेवारीला सादर करणार आहेत. तर सुमारे 1.5 लाख स्वयंसेवक पूर्ण गणवेशामध्ये संचलन करणार आहेत. 8,000 स्वयंसेवक अहोरात्र त्यासाठी झटतायत. त्यांच्या निवासाची खाण्यापिण्याची व्यवस्था करताना पर्यावरण राखण्याचं भान बाळगलं जाणार आहे. याविषयी सांगतायत प्रणव पवार. साधारणतः चपाती भाजी वरण भात आपण घरी जेवतो तोच मेनू साधारण. आणि एक महत्त्वाचं असा याच्यामध्ये संघाने असा निर्णय घेतला आहे की याच्यामध्ये कुठेही पर्यावरण मुक्त हे सगळं राहील. म्हणजे प्लॅस्टिकचा कुठेही वापर नाही. थर्मोकोलचे आहेत. आपण हे बघू शकतो की ह्या सुपारीच्या पानांपासून बनवलेली ताटे आहेत आणि ह्या वाट्या आहेत. हे खास मेंगलोरवरून मागवलेल्या आहेत. आणि जे काही स्वयंसेवक 1 लाख, 1.25 लाख जे स्वयंसेवक येणार आहेत त्या तारखेला त्यांना सुद्धा जेवण याच ह्याच्यातून दिलं जाणार आहे आणि हे इथल्या इथेच डिकम्पोज होणार आहे. म्हणजे सिद्धता केंद्र जिथे ते येणार आहेत जिथे ते जेवणार आहेत त्याच्या मागेच खड्डे बनवलेले आहेत. जे काही जेवण उरेल किंवा जे उष्ट राहील ही ताटी सगळी तिथेच डिकम्पोज होणार. त्याचं खत तयार होऊन इथल्या आसपासच्या गावांमध्ये जेव्हा आपण वृक्ष लागवड करणार तेव्हा ते खत वापरलं जाईल. संघाची शिवशक्ती या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. संघाची शिवशक्ती या कार्यक्रमामध्ये स्वागत. शिवशक्ती संगम या सोहळ्यात पुण्यातील जवळपास 10,000 तरुण सहभागी होत आहेत. याकरता महाविद्यालयांमध्ये अभियान राबवण्यात आलं. काय होतं अभियान आणि तरुणांना काय वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी हेही माहीत करून घेऊया. जसं म्हणालो की ही जी नोंदणी आहे ही लक्षणीय आहे. काय अनुभव आला जेव्हा तुम्ही गेलात ठिकठिकाणी? तुम्ही तुमच्या परिभाषेत सांगा. तुम्ही जे वस्ती किंवा शाखा या सगळ्या ह्याच्यामध्ये साधारणतः संघाच्या दृष्टीने आपण पुणे महानगर जेव्हा म्हणतो तेव्हा 1 लाख लोकसंख्येचं एक असं आपण नगर म्हणतो आणि त्या 1 लाख लोकसंख्येमध्ये प्रत्येकी 10,000 ची एक वस्ती
अशी आपण वस्ती म्हणतो. आता जो कार्यक्रम आपला आहे त्या कार्यक्रमाला जे आपलं उद्दिष्ट आहे की कार्यविस्तार असं आपलं उद्दिष्ट आहे. कार्यविस्तार म्हणजे काय की सर्व वस्त्यांमध्ये संघाचं काही ना काही काम चालू होणं आणि ह्या कार्यक्रमाला सर्व वस्त्यांमधनं प्रतिनिधित्व असणं. प्रत्येक 10,000च्या वस्तीतनं कोणी ना कोणीतरी पूर्ण गणवेशामध्ये या कार्यक्रमाला येणं हे आपलं उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने आम्ही आमच्या नगरामध्ये, मी जे परमहंस नगर म्हणून आहे कोथरूडमधलं, तिथे आम्ही प्रयत्न चालू केला. तिथे आमच्या एकूण 11 वस्त्या आहेत. त्या 11 वस्त्यांमध्ये हे करत असताना आता आमच्या साधारणतः 2800 जणांची तिथे नोंदणी झालेली आहे. प्रत्येक क्रॉस सेक्शनमधनं नोंदणी झाली आहे. म्हणजे अगदी जो उच्चभ्रू विभाग आहे तिथनं झालेली आहे. काही सेवा वस्ती आहेत त्या सेवा वस्त्यांमधनं नोंदणी झालेली आहे. त्याच्यानंतर जे आमच्या इथे काही काही टेम्पो संघटना आहेत त्यांच्या संघटनेतल्या टेम्पोचे ड्रायव्हर आहेत अशा लोकांनी नोंदणी केली आहे. किंवा आपली PMPL आहे तिथले काही कंडक्टर ड्रायव्हर त्यांची नोंदणी झाली आहे. म्हणजे जवळजवळ समाजातल्या प्रत्येक क्रॉस सेक्शनमधनं ही नोंदणी झालेली आहे. बरोबर. ही नोंदणी अर्थ नोंदणी झाली म्हणजे ती इथे येणार त्या ते येणार नोंदणी झाली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा असतो गणवेश पूर्तता, तोही आपला जोरात चालू आहे. बऱ्यापैकी आता आमचे गणवेश पूर्ण होत आलेले आहेत. त्यामुळे ज्यांची नोंदणी झाली ते सर्वजण कसे या मैदानावरती पूर्ण गणवेशात येतील या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. समाजातल्या सर्व थराला जोडून पाहताय. महाविद्यालयामध्ये देखील तुम्ही गेलात. पुण्यामध्ये आपण मोठी मोठी कॉलेजेस आणि कॅम्पसेस आयडेंटिफाय केले होते. त्याच्यामध्ये जवळपास पुणे शहरामध्ये 70 कॉलेजेसमध्ये आपण हे मोठ्या प्रमाणात कॅम्पेन केलं आणि त्या कॅम्पेनमधनं जवळपास आपण 20,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. त्यांच्यापर्यंत शिवशक्ती संगमची माहिती, एवढा मोठा कार्यक्रम हा पुण्यामध्ये होणार आहे. एका अर्थाने हिस्ट्री इन मेकिंग अशा अर्थाने हा कार्यक्रम आहे आणि तरुणांनी या कार्यक्रमाला बघायला यावं, गणवेशात यावं अशा अर्थाने खूप जोरदार कॅम्पेन पुण्यामध्ये झालं. त्याच्यामध्ये 20,000 तरुणांमधल्या जवळपास 1,500 तरुणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन केले आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांची गणवेश पूर्तता चालू आहे. आणि त्याचप्रमाणे अनेक कॅम्पसेसमधनं बसेसमधनं मोठ्या प्रमाणात तरुण हा कार्यक्रम बघायला प्रत्यक्ष 3 जानेवारीला इथे येतील. आणि ज्या ज्या कॅम्पसवर जाऊ त्या कॅम्पसवर मोठ्या प्रमाणात तरुणांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलंय. अनेक कॉलेजेसमधले विद्यार्थी इथं वेगळ्या व्यवस्थांमध्ये आहेत. तू आता मला वाटतं नुकताच जॉईन झालास 8 महिन्यापूर्वी. तुला का जॉईन होतं वाटतं? अनेक माध्यमांमधून समाजाच्या संघावर आरोप प्रत्यारोप झालेत. मित्रपरिवारामध्ये अनेक विषयावर संघाबद्दल चर्चा व्हायची. त्यामुळे एक इच्छा निर्माण झाली मनामध्ये की जाऊन बघावं संघ काय आहे. आणि एका मित्राच्या माध्यमातून मी संघाच्या शाखेत गेलो आणि तेव्हापासून संघाचाच झालो. काय होतं म्हणजे आधी तुझी काय धारणा होती संघाबद्दल? तुझं जसं म्हटलं की अनेक आरोप आणि मग आता आल्यानंतर काय बदल घडलाय दोन्ही सांग. आधी तुला काय वाटत होतं? नाही, संघावर जे आरोप केले जातात ते आरोप मी ऐकून होतो आणि त्याबद्दल मला शंका होती की नाही हे होऊ शकत नाही. कारण की उदाहरण देऊन सांग ना म्हणजे जास्त अजून. ओके, म्हणजे सांगितलं जायचं की संघ हा संविधान विरोधी, पण तसं प्रत्यक्षात नाहीये. संविधानाला सगळे स्वयंसेवक आदर करतात आणि प्रत्येक जण त्याचं पालनही करतो. आणि आता 8 महिने आल्यानंतर तू काय बघितलं अजून आतून संघाच्या आतमध्ये आल्यानंतर? हो तेच ना, मग संघात जेवढे आरोप आरोप ऐकलेले होते. सगळ्यात तुला काय भावलं जास्त? म्हणजे काय असं हे होतं की तुला जोडून घ्यावं वाटलं? संघामध्ये शिस्त होती ती मला जास्त भावली. म्हणजे अशी शिस्त कुठल्याही संघटनेमध्ये आढळत नाही आणि जी निस्वार्थ सेवा राष्ट्रभक्ती शिकवली जाते संघामध्ये ती कुठल्याही संघटनेत शिकवली जात नाही. म्हणजे आज या ठिकाणी जेवढे स्वयंसेवक राबत आहेत ते कुठल्याही पैशासाठी किंवा कोणाच्या स्वार्थासाठी राबत नाही, तर ते फक्त संघटनेसाठी आणि देशासाठी राबत आहेत. बरोबर. ही अत्यंत महत्त्वाची मत आहे. कारण तरुण हा जो घटक आहे तो काय विचार करतोय, तो या सगळ्या शिवशक्ती संगम या शिबिराकडे किंवा अधिवेशनाकडे कसं पाहते बघितलं. आपल्याला कळालं की कशा पद्धतीनं तरुणांना जोडून घेण्यासाठी अभियान जे आहे ते राबवलं गेलं. पुणे शहराचे उदाहरण आहे आणि असंच पश्चिम महाराष्ट्र, कारण हे अधिवेशन पश्चिम महाराष्ट्राचं आहे. पुणे एक आपण प्रातिनिधिक उदाहरण बघितलं. अशाच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील हे अभियान जे आहे ते राबवलेलं आहे आणि त्यामुळंच मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जो आहे तो या 3 जानेवारीच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिला जास्त दिसत नाहीत, स्त्रीविरहित पार्टी असं म्हटलं जातं, पण ते तितकं खरं नाही हे शिवशक्ती संगममधील महिलांचा सहभाग पाहिल्यावर दिसलं. महिलांशी या संदर्भात संवाद साधला. शिवशक्ती संगम या शिबिराच्या निमित्ताने महिलांचा देखील लक्षणीय सहभाग दिसून येतोय. कारण हा नेहमी चर्चेचा विषय झालेला आहे की संघामध्ये महिलांना किती स्थान आहे किंवा कुठल्या पातळीवरती कुठल्या पदांवरती महिला काम करतात. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांनाच विचारूयात. मी जसं म्हणाले की खूप मोठा भव्यदिव्य कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळेच उत्साहाने सहभागी होत आहे. परंतु दैनंदिन याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं महिलांचं स्थान आहे, कुठल्या प्रकारच्या कामांमध्ये महिला सहभागी आहेत, सक्रिय आहेत?
आता खरं तर मॅक्सिमम प्रकल्पात्मक कामांमध्ये महिलांचा सहभाग आहे. या ठिकाणी आलेल्या कधी ना कधीतरी विद्यार्थी परिषदेचं काम केलेल्या, काही भारतीय स्त्री शक्ती जागरणचं काम केलेल्या अशा महिला आहेत. कित्येक जणी यापूर्वी काम करत होत्या, मधल्या काही काळामध्ये काम करू शकलेल्या नाहीत, पण त्यांनी आम्हाला स्वयंप्रेरणेने संपर्क साधून की शिवशक्तीच्या माध्यमातून जे काही काम करायचं आहे त्याच्यामध्ये मला माझा सहभाग हवा आहे आणि म्हणून मी 3 तारखेला काय करू आणि म्हणून ह्या सगळ्या जणी बघण्याकरता आज आलेल्या आहेत. या निमित्तानं आमच्या कुठल्या ना कुठल्या प्रकल्पात्मक कामामध्ये जोडलं जाणं ही त्यांची इच्छा असल्यामुळे त्या या ठिकाणी आता उपस्थित आहेत. त्या सर्वसामान्य महिला आहेत, त्यांना जोडून घेण्यासाठी म्हणून तुमचा काय अनुभव असतो, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो जेव्हा तुम्ही संघामध्ये काम करता, असं जेव्हा इतरांना तुम्ही सांगता? अध्यक्ष शिवशक्ती संगमाच्या दृष्टीने की आम्ही काय करू शकतो हा अन्य नागरिकांकडनं सुद्धा आहे. शिदोरी देण्यामध्ये लोकांचा खूप मोठा उत्साह आहे महिलांचा, आणि आम्ही आमच्या घरातली तर देऊच, शिवाय आम्ही ॲडिशनल अजून गोळा करू असं आपणहून सांगणाऱ्या महिला आहेत. आणि ह्या बाकी कोणत्याही व्यवस्थामध्ये म्हणजे जसं आत्ता बैठक व्यवस्था आहे, सिद्धता केंद्रामध्ये आहे, या सगळ्या व्यवस्थामध्ये सुद्धा महिला सहभागी होण्यात इच्छुक आहेत आणि झाल्या आहेत. बरोबर आहे. पण अशा दृष्टीने म्हणजे हे ठीक आहे, लॉजिस्टिकल सपोर्ट आहे, काही ना काही आपला खालीचा वाटा असावा, परंतु एकूणच निर्णय प्रक्रिया असेल, विचार प्रक्रिया असेल, त्याच्यामध्ये सुद्धा स्थान मिळतं का? निश्चितपणे मिळतं. आता मी म्हटलं तसं मी ज्या प्रकल्पामध्ये काम करते तिथे आम्हा सगळ्या जणींचं म्हणजे आत्ताचं आमचं शिबिर झालं होतं तर ते शिबिराची प्रमुख मी होते. तर त्या शिबिरामध्ये काय घेतलं गेलं पाहिजे, त्याचा काय म्हणतात त्याला अजेंडा काय असला पाहिजे, त्याच्यात इनपुट काय दिलं गेलं पाहिजे, ह्याच्यामध्ये डॉक्टर अगाशे म्हणून एक त्या मी आणि आमचे सर म्हणजे खरं तर 1:2 हे प्रपोर्शन होतं. तुम्ही ज्या सूचना वगैरे करता त्या पण ॲड्रेस आम्ही ते शिबिर कंडक्ट केलं होतं. म्हणजे आमच्या दोघींचा सहभाग हा सगळ्यात जास्त होता. मी जसं म्हटलं की नेहमीच चर्चा होते संघ आणि महिला, तो डिबेट सोशल मीडियामध्ये पण सुरू असतो आणि या शिवशक्ती संगमाच्या माध्यमातून सुद्धा बघतोय आपण की महिला वेगवेगळ्या रोल्समध्ये आहेत आणि त्यांचा लक्षणीय सहभाग जो आहे तो दिसतोय आणि त्या समाधानी आहेत. त्यांना हेच वाटते मुळात की अशा चर्चा का आहेत, अशी चर्चा का व्हावी, असंही त्यांचं म्हणणं आहे. संघाची शिवशक्ती या कार्यक्रमामध्ये पुन्हा एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. संघाची शिवशक्ती या कार्यक्रमात पुन्हा स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी बरेच आक्षेप आहेत. सांस्कृतिक संघटना असं स्वरूप असलं तरी RSSची राजकीय ताकद, महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी यांनी या निमित्तानं काय मतं मांडली आहेत ते पाहूयात या विशेष कार्यक्रमात. पॉलिटिकली जागृत असताना मराठा समाजाच्या आतमध्ये ते शिरू शकतात असं मला त्याच्यामध्ये वाटत नाही. उलट ते रिबाउन्स होण्याची शक्यता मी अधिक त्याच्यामधली असताना पाहतोय की गागाभटाचा निषेध करायचा नाही, शिवाजी महाराजांना फक्त वापरायचं असा जो त्यांचा आणि तो असताना पूर्णपणे हिंदू राज्य म्हणून त्यांचं होतं असं जे पोर्ट्रे करायचं चाललेलं आहे तो माझ्या अंदाजाने एक त्याच्यातला अडचणीचा असं मी त्या ठिकाणी मानतोय. शिवाजी महाराजांचं राज्य होतं, त्याचे ते राजे होते, हे बरोबर आहे, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. पण त्याच्या राज्यामध्ये त्यांनी लोकशाहीचा मार्ग जो स्वीकारला त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं लोक स्वीकारायला लागले. नाही अनेक राजे होऊन गेले, रयतेचा राजा म्हणून असं त्यांची असताना इमेज आहे, त्याच्यामुळे ती RSSने स्वीकारली याच्याबद्दल मला गैर वाटत नाही त्या ह्याच्यामध्ये. पण मागाशी मी जसं म्हणालो की रयतेचा राजा ही जी त्यांना उपाधी मिळाली, RSS हे रयतेचं आज नाही. मग त्यांचे वेळोवेळी त्यात बदल झाले. जेव्हा गांधींची हत्या झाली त्यावेळेला यांच्यावर बंदी आली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातली. ते सरदार वल्लभभाई पटेल नेहरूंना वेगळं काढतात तसं नाही, दोघांचं मिळून त्यांनी घातली होती. आणि पुढे यांनी लिहून दिलं की आम्ही फक्त सांस्कृतिक संघटना म्हणून काम करू, राजकारणात भाग घेणार नाही. ह्या बोलीवर त्यांची बंदी उठली. आता ते धीट झालेत म्हणून आता ते बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संघ खूप धीट झाला आणि तो आता कुठं काय आपण म्हणलो ते खोटं बोलायला फार तयार असतात. आता त्यांचं चाललंय की हे ब्राह्मणांचा संघ आहे, ब्राह्मणांचा संघ आहे असं सांगितलं जातं, कारण सवर्णांचं आहे असं म्हणायचे आणि सवर्णांना ब्राह्मण कंट्रोल करायचे म्हणून ब्राह्मणांचा अंतिमता. तर ते घालवण्याकरता ते एक वर्ष झाले त्यांचं चाललेलं आहे. भेळवाला असेल, साधा असेल
असे पुण्यातल्या माणसाला 10-10, 20-20 माणसं जाऊन सांगतात, यायचं बरं का आपल्या जानेवारीमध्ये आपल्या हिंजवडीला कार्यक्रम आहे. ते जाताना त्या सगळ्यांना तिळगुळ देणार आहेत, पुऱ्या बांधून देणार आहेत. आता एवढा खर्च तर ते खर्चाचं आरडाओरडा होईल, म्हणून पुण्यात यासह संघाची शिवशक्ती या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.